Hello, ladies. Welcome. I am so happy to have you. Thank you so much for joining. मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःतील फेमिनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात चहूबाजूनी प्रेम आकर्षित कसं करायचं या संबंधी मार्गदर्शन करते. या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे आपल्यातली लाईफ फोर्स फेमिनिन एनर्जी अनलॉक कशी करायची. जर तुमच्या आयुष्यामध्ये सध्या तुम्ही एक क्रिएटिव्ह ब्लॉक एक्सपिरियन्स करता आहात किंवा यू आर एक्सपिरियन्सिंग दॅट युअर सेक्स ड्राईव्ह इज लोअरिंग, लिबिडो हा जो आपल्यातला असतो, तो कमी झालेला आहे असं तुम्हाला वाटतं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे डेफिनेटली. कारण याचा क्लिअर कट अर्थ आहे, की तुमच्यातली ती लाईफ फोर्स एनर्जी ही लॉक झालेली आहे. तुमच्या आतमध्ये ती डॉर्मंट आहे. ती ऑफकोर्स आहे तुमच्या आतमध्ये. पण तिला अनलॉक कसं करायचं ते तुम्हाला कळत नाही आणि ते कसं करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो या व्हिडिओमध्ये आपण अशी कारणं बघणार आहोत, की ज्याच्यामुळे ही लाईफ फोर्स एनर्जी तुमच्यातली लॉक होऊ शकते. का अशी झालेली आहे ती लॉक? ते आपण शोधणार आहोत आणि तिला अनलॉक करण्यासाठी काय करायचं तेही आपण बघणार आहोत. ओके. चला तर मग सुरुवात करूया. सो लाईफ फोर्स एनर्जी लॉक होण्याची कारणं, सगळ्यात मोठं कारण पहिलं ते म्हणजे फिजिकल रिझन्स. की जेव्हा तुमचे हार्मोन्स स्टेबल नाही आहेत, काहीतरी हार्मोनल इश्यूज येत आहेत, ज्यावेळेला तुम्हाला काहीतरी डायबिटीज किंवा थायरॉइड अशा पद्धतीचे हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, त्यावेळेला अ, ही लाईफ फोर्स एनर्जी थोडीशी इंटरफेअर होऊ शकते. मूड स्विंग्स येऊ शकतात त्याच्यामुळे किंवा यू कॅन एक्सपिरियन्स लेस लिबिडो किंवा लॅक ऑफ लिबिडो. सो ही गोष्ट होऊ शकते. सो त्याकरता तुम्हाला तुम्हाला स्वतःला टेस्ट करायचं आहे, हार्मोनल टेस्टिंग करायचं आहे तुमचं. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम या लेव्हल्स पण तुम्हाला चेक करायचे. कारण मी माझ्या कोचिंग प्रॅक्टिसमध्ये बरेचदा पाहिलेलं आहे, की जेव्हा व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 याच्या लेव्हल्स जेव्हा स्त्रियांच्या बरोबर नसतात, तेव्हाही सुद्धा त्यांना मूड स्विंग्स होत असतात आणि त्यांना इन जनरल खूप जास्त लो वाटत असतं आणि त्यांना डिस्टर्ब वाटल्यासारखं होत असतं. सो त्याच्यामुळे ही आपल्याला टेस्ट करायची आहे. या व्यतिरिक्त जेव्हा एखादा अंडरलाईन आजार असतो ना, त्यावेळेला सुद्धा आपले हार्मोन्स डिस्टर्ब होऊ शकतात. सो तेही तुम्ही शोधून काढा. जर काही असा अंडरलाईन इलनेस असेल, तर त्यावरती तुम्ही जे मेडिसिन घेत आहात, ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि त्यावरती काम करा डेफिनिटली. त्याचबरोबर आपल्या लाईफ स्पॅनमध्ये म्हणजे जी स्त्री 20शी पासून अगदी 90 पर्यंत वेगवेगळ्या फेजेसमधनं आपण जातो ना, म्हणजे प्युबर्टी, नंतर रिप्रोडक्टिव्ह एज आणि मग मेनोपॉज या सगळ्या या स्थित्यंतरामध्ये अनेक वेळेला हार्मोन्स अप डाउन होत असतात. सो तुम्ही कुठल्या तुमच्या लाईफच्या स्टेजमध्ये आहात त्यावरती पण ते डिपेंड करतं. म्हणजे जर मी बघितलेलं आहे की पोस्टपार्टम ज्या स्त्रिया आहेत किंवा पेरिमेनोपॉझल, पोस्ट या स्त्रियांमध्ये काही हार्मोनल इश्यूज असतात आणि त्याच्यामुळे दे आर एक्सपिरियन्सिंग लेस लिबिडो किंवा लॅक ऑफ लिबिडो आणि त्यांची क्रिएटिव्हिटी ब्लॉक झालेली असते किंवा मूड स्विंग्स होत असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. सो त्यामुळे सुद्धा तुमच्यातली ती लाईफ फोर्स एनर्जी आहे, ती लॉक झालेली असू शकते. सो ते चेक करून घ्या तुम्ही. तर ती फिजिकल रिझन्स आपल्याला चेक करायची आहेत आणि ती रूल आउट करायची आहेत पहिल्यांदा. त्याच्यानंतर दुसरी रिझन्स म्हणजे इमोशनल रिझन्स. सो मला माहिती आहे काही कारणास्तव तुमच्यापैकी काही जणींना जे बोलायचंय ते बोलता येत नाहीये. तुम्हाला जे करायचंय ते करता येत नाहीये. आणि त्यामुळे तुमच्यातल्या त्या भावना आणि विचार आहेत ना, त्या तुम्ही अशा दाबता आहात, दर दिवशी दाबता आहात आणि असं दाबत राहिलात ना, तर त्या दाबत राहिल्यामुळे सुद्धा त्याचं रिप्रेझेंटेशन एखाद्या इलनेसमध्ये होऊ शकतं. सो बी केअरफुल. ओके. स्वतःवर काम करणं यावेळेला फार गरजेचं आहे. इनर वर्क करणं फार गरजेचं आहे. हीलिंग वर्क करणं फार गरजेचं आहे. सो या ज्या विचार आणि भावना तुम्ही XYZ रिझन्ससाठी दाबता आहात, त्याच्या मुळाशी असते इन्सिक्युरिटी. यू डोंट फील सेफ टू स्पीक अप, टू शो अप इन अ डिफरंट वे, राइट? मी अनेकदा स्त्रियांना बघते, की एखादी सिंपल पोस्ट किंवा एखादा सिंपल व्हिडिओ Facebookवर टाकण्यासाठी किंवा इंटरनेटवर टाकण्यासाठी त्या खूप जास्त विचार करतात, की लोकांना काय वाटेल? काय रिस्पॉन्स येईल? लोकांना काय वाटेल? याचं खूप त्यांना कंट्रोलिंग नेचर असल्यामुळे त्यांना ते खूप वाटत असतं, की काय वाटेल त्यांना? ते आधीच त्याच विचार करत असतात. सो या सगळ्याच्या मुळाशी आहे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणामुळे इन्सिक्युअर वाटतं. यू आर नॉट फीलिंग सिक्युअर.
आणि तुम्हीच विचार करा ना, की जेव्हा आपण एखाद्या डेंजरस सिच्युएशनमध्ये असतो, भयंकर डेंजरस सिच्युएशनमध्ये आहोत, त्यावेळेला आपल्याला हे सुचणारच नाही ना, की स्वतःला मस्त आता मी लिपस्टिक लावते, मस्कारा लावते किंवा प्रेमाबद्दल बोलते, प्लेजरबद्दल बोलते, रोमॅन्सबद्दल बोलते. या गोष्टी आपल्याला आठवणारच नाही, कारण ती सिच्युएशन डेंजर आहे. राइट? सो आपलं ब्रेन आपल्या गोष्टींना प्रायोरिटाईज करत असतं. जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना, की मी आता डेंजर सिच्युएशनमध्ये आहे, त्याला ब्रेनमधले ऑलमोस्ट सगळ्या ज्या यंत्रणा आहे, ती तिकडे लक्ष द्यायला लागते. आणि त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा स्त्रियांना मी बघते, त्या नेहमी फाईट और फ्लाइट मोडमध्ये असतात. आणि त्या अशा रिलॅक्स, प्लेजर एक्सपिरियन्स करायला स्वतःला देतच नाहीत. सो जर तुम्ही अशी स्त्री आहात, की जी खूप जास्त ओव्हरवर्क करते आहे. खूप जास्त स्वतःला अनेक गोष्टींमध्ये गुंतवून घेतलंय. यू आर टू बिझी. तर इट इज डेंजरस. ओके. तो एक इन्सिक्युरिटीतनं आलेला रिस्पॉन्स आहे, की तुम्हाला तुमच्या भावना आणि विचारांना कन्फ्रंट करायचं नाही म्हणून तुम्ही बिझी राहण्याचं एक शस्त्र घेतलेलं आहे, असंही असू शकतं. सो वॉच फॉर दॅट, की तुम्ही का एवढ्या बिझी राहतात? का स्वतःसाठी वेळ देत नाही आहात? ते तुम्ही स्वतःला विचारा. त्याच्यानंतर काही स्त्रियांच्या मनामध्ये असे बिलीफ्स असतात, की झोपणं हे चुकीचं आहे किंवा एका जागी असं शांत बसणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्या स्वतःला रेस्ट करायलाच अलाऊ करत नाहीत किंवा एका जागी शांत रिलॅक्स बसायला सुद्धा अलाऊ करत नाहीत. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण असं केल्यामुळे त्यांना अनेक प्रॉब्लेम्स यायला लागतात. सो असे काही बिलीफ्स तुमच्या मनामध्ये असतील, तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, की हे असं मला का वाटतं आहे? किंवा काही स्त्रिया ज्या खूप जास्त स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडमध्ये गेलेल्या असतात, खूप जास्त सेल्फ वर्क वेगळ्या पद्धतीने करत असतात किंवा काही कल्टला फॉलो करत असतात. त्यांच्या मनामध्ये एक बिलीफ असतो, की आता माझं वय झालं, नाऊ सेक्स इज नॉट अवेलेबल फॉर मी किंवा जास्त करून सेक्शुअल प्लेजरबद्दल किंवा सेक्शुअल नीड्सबद्दल बोलणं हे चुकीचं आहे. असं त्यांच्या मनामध्ये एक वायरिंग असतं आणि त्याच्यामुळे त्या त्याच्याबद्दल बोलत नाहीत, त्याच्यावर काम करत नाहीत आणि स्वतःला डायव्हर्ट करण्यासाठी स्पिरिच्युअलिटीचा सहारा घेतात. असंही काही वेळेला मी बघितलेलं आहे. सो असं काही तुमच्याबरोबर होत असेल, तर त्याचं तुम्हाला स्वतःलाच विचारायचंय, की असं माझ्याबरोबर काही होत आहे का? आणि मी स्वतःला प्लेजर एक्सपिरियन्स करण्याची परमिशनच देत नाहीये का? सो प्लीज आस्क धिस क्वेशन टू युअरसेल्फ आणि गेट युअर आन्सर्स. ओके. सो यामध्ये आपल्याला काय करता येईल, की छोट्या-छोट्या प्लेजर्ससाठी स्वतःला रेडी करण्यासाठी तुम्ही छोटे-छोटे प्लेजर्स स्वतःसाठी तयार करा. म्हणजे दिवसभरामध्ये मला प्लेजर फील करायचा आहे. आनंद फील करायचा आहे. तो जुसीनेस, ती सेन्शुअलिटी, सिडक्टिव्हिटी मला फील करायची आहे. याला प्रायोरिटीवरती ठेवा आणि त्याकरता तुम्ही छोटे-छोटे पाउट्स ऑफ हॅपीनेस तुम्ही तयार करा तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे काय, तर जस्ट तुम्ही अंघोळ करत आहात, त्यावेळेला तुम्ही तुमच्या शरीरावरनं पाणी जात आहे. तुम्ही स्वतःच्या शरीराला फील करा, टच करा. यू विल फील अमेझिंग आणि त्यातनं तुम्ही प्लेजर जनरेट करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या केसांना तुमचं सिरम लावता आहात किंवा तुमचं काही मॉइश्चरायझर लावता आहात तुमच्या चेहऱ्याला, सनस्क्रीन लावता आहात, त्यावेळेला शांतपणाने ती लावा आणि ही ॲक्टिव्हिटी मी माझ्यासाठी करते आहे आणि इट इज सच अ प्लेजरेबल ॲक्टिव्हिटी असा थॉट क्रिएट करा. राइट? किंवा स्वतः तुम्ही कुठेतरी जाताना छान तयार होत आहात, तर त्याकरता एफर्ट्स मुद्दामून घ्या. त्याकरता एक वेळ राखून ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला तयार करा आणि स्वतःला सांगा, की आय लव्ह डूइंग दिस ग्रूमिंग आणि त्या पद्धतीने स्वतःला तुम्ही ट्रीट करा. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःला तुम्ही छान ग्रूम करू शकता. हे करताना तुम्ही सांगा, की आय डिझर्व्ह धिस. धिस प्लेजर आय डिझर्व्ह. असं स्वतःला सांगा म्हणजे तुम्हाला छान वाटायला लागेल. म्हणजे तुमचं जे ब्रेन सतत फाइट और फ्लाइट मोडमध्ये आहे ना, त्याला वाटेल, की ओके धिस इज अलाउड. हे प्लेजर घेणं माझ्यासाठी शक्य आहे. किंवा मी हे करू शकते. मला स्वतःला चालेल हे केलेलं. सो ज्या गोष्टी आपल्याला सेफ वाटतात ना, त्या आपण जास्तीत जास्त स्वतःच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करायला लागतो. ओके. दॅट इज हाऊ लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी सेफ वाटतील, त्या तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित व्हायला लागतील. आणि म्हणून तुम्हाला प्लेजर ही तुमच्यासाठी एक नॉर्मल गोष्ट तयार करायची आहे, की माझ्यासाठी प्लेजर नॉर्मल आहे. त्याकरता तुम्ही घरामध्ये जेव्हा कोणी नसेल, त्यावेळेला तुम्ही छानपैकी काम करता, साफ-सफाई करत आहात, त्यावेळेला गाणी लावून तुम्ही नाचत-नाचत साफ-सफाई करू शकता. सो त्याच्यामुळे तुमच्या ब्रेनला वाटेल, की वॉव! इट इस सो प्लेजरेबल आणि हे माझ्यासाठी अवेलेबल आहे. किंवा गाणं म्हणताना तुम्ही स्वतःमध्ये आनंद घेऊ शकता.
राइट? सो अशा ज्या क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही जेवढ्या जास्त आनंदाने कराल, तेवढी तुमच्यातली ती लाईफ फोर्स एनर्जी, क्रिएटिव्हिटी बाहेर येईल. राइट? सो लिबिडो आणि तुमची क्रिएटिव्हिटी या सेंटर सेम आहेत आणि त्या कनेक्टेड आहेत त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना आणि त्याला लाईफ फोर्स म्हटलं जातं. सो ही जी लाईफ फोर्स एनर्जी ती त्याच्यामुळे ॲक्टिव्हेट होणार आहे. राइट? सो हे आपल्याला करायचं आहे आणि ऑफ मला ह्याच्यामध्ये एक सांगायचं आहे, की फोर्स क्रिएटिव्हिटी आपल्याला त्याचा काही फायदा नसणार आहे. ओके. म्हणजे लेट्स से तुम्ही समजा एखाद्या कंपनीमध्ये कॉपी रायटर म्हणून काम करता आहात आणि तुम्हाला तुमच्या बॉसने सांगितलंय, की हे आर्टिकल मला एवढ्या-एवढ्या वेळात लिहून दे. आणि त्याकरता तुम्ही स्वतःला फोर्स करून लिहिता. तुमची झोप पण पूर्ण झालेली नाही, तरी तुम्ही ते काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण करत आहात. सो दॅट इस नॉट क्रिएटिव्हिटी. दॅट दॅट विल ड्रेन यू इन फॅक्ट. ओके. सो जी क्रिएटिव्हिटी म्हणजे ना, असं आतून जी एक प्रेरणा येते ना, की मला हे करायचंय, मला हे करावंसं वाटतंय. त्याला ॲक्चुअल क्रिएटिव्हिटी म्हणतात. म्हणजे माझ्या बाबतीत असं कधी-कधी होतं, की मला आतून एखादा थॉट येतो आणि त्याच्यावरती एक Facebook पोस्ट लिहिली जाते आणि ती मला पोस्ट करावीशी वाटते आणि जरी मी त्या दिवसामध्ये 2 वेळा पोस्ट केलंय, तरी पण मी परत तिसऱ्यांदा पोस्ट करते आणि मी म्हणते, की आता मला असं वाटतंय ना, ही पोस्ट करावीशी आणि मला पता नहीं कल हो ना हो. सो मी त्यावेळेला ती पोस्ट करून टाकते. सो ही जी होतं ना, की आपल्याला अर्ज येते आतून आणि ते पोस्ट करावसं वाटतं. दॅट इज रिअल क्रिएटिव्हिटी किंवा एखादा गाण्याचा रियाज मला कधी-कधी करायचा मूड येतो आणि मी गाणं म्हणायला लागते, गाण्याचा रियाज करते. त्यावेळेला मी कोणासाठी परफॉर्म वगैरे करत नसते. माझंच गात असते. पण इट गिव्हज मी इमेन्स प्लेजर आणि आनंद मिळतो त्याच्यात. किंवा डान्स करणं असेल, छान एखादं गाणं लागलं आणि मी मस्त नाचत-नाचत समजा साफ-सफाई करते घरातली. सो इट गिव्हज मी प्लेजर आणि त्याच्यामुळे मला छान वाटतं. सो जी क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी आहेत ना, ज्या तुम्हाला छान वाटतात म्हणून तुम्ही करता आहात, त्याने क्रिएटिव्हिटी अजून जास्त अट्रॅक्ट होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. सो वॉच फॉर दॅट. ओके. सो अशा प्लेजरच्या मोमेंट्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करायच्या आहेत आणि अपार्ट फ्रॉम दॅट या इमोशनल इन्सिक्युरिटीजवर काम करण्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स हीलिंग वर्क, सेल्फ वर्क करणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किल, रिलेशनशिप स्किल्स शिकणं गरजेचं आहे. आणि त्या जर तुम्ही केल्यात, तर डेफिनिटली तुम्हाला लाईफ फोर्स ॲक्टिव्हेट करता येईल. ओके. फुल फोर्सनी तुम्हाला लाईफ एन्जॉय करता येईल. आणि इफ दॅट इज युअर प्रायोरिटी, डेफिनिटली यू शुड जॉइन माय कोर्सेस. ओके. सो मी या आपल्या व्हिडिओच्या खाली एक नंबर देते आहे. त्याच्यावरती तुम्ही WhatsApp करू शकता आणि वी कॅन कनेक्ट आणि मी तुम्हाला गाईड करेन या बाबतीमध्ये. ओके. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. दुसरं एक रिझन असू शकतं लाईफ फोर्स इनॲक्टिव्हेट असल्याचं. ते म्हणजे ज्या स्त्रिया लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये असतात ना, त्यावेळेला त्या लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये ना, त्या त्यांच्या हसबँड्सशी एका मदरिंग एनर्जीने वागत असतात. म्हणजे त्यांनी काय खावं, काय प्यावं, कसं वागावं, सगळं कंट्रोल करत असतात आणि ती जी मदरवाली एनर्जी आहे ना, तर त्याच्यामुळे त्यांच्यातली ती जे सेक्शुअल टेन्शन असतं, तेच कमी झालेलं असतं. म्हणजे सेक्शुअल टेन्शन निर्माण होण्यासाठी एक फेमिनिन आणि मॅस्कुलिन असं हे अट्रॅक्शन लागतं. कारण अपोझिट पोल्स अट्रॅक्ट्स ईच अदर, राइट? सो जेव्हा तुम्ही त्या मदरिंग एनर्जीमध्ये जाता, कंट्रोलिंग एनर्जीमध्ये जाता, नॅग करत करत असाल तुम्ही तुमच्या हसबँडला, त्याला कंट्रोल करत असाल प्रत्येक बाबतीत, तर त्या लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये तुम्ही एक मॅस्क्युलिन फिगर झालेला आहात आणि त्यामुळे ते अट्रॅक्शन कुठेतरी मिस आउट होतं. सो याकरता तुम्हाला तुमच्यातली फेमिनिन एनर्जी ॲक्टिव्हेट करायची आहे आणि रिलीज युअर कंट्रोल, स्टार्ट रिसीव्हिंग फ्रॉम युअर हसबँड. ओके. ओपन टू रिसीव्ह आणि त्याला काही निर्णय त्याच्या आयुष्यातले घेऊ द्या आणि त्याला काही लीड घेऊ द्या तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळे तुमच्यातली ती फेमिनिन एनर्जी ॲक्टिव्हेट होणार आहे. सो ऑफकोर्स हा एक मोठा टॉपिक आहे फेमिनिन एनर्जी ॲक्टिव्हेट कशी करायची आणि डेफिनेटली तुम्हाला तुमच्यातली फेमिनिन एनर्जी ॲक्टिव्हेट करायची आहे. तर यू शुड जॉइन माय कोर्सेस. या. सो या पोलॅरिटीला मेंटेन जेव्हा आपण करतो आणि स्वतः जेव्हा फेमिनिन एनर्जी ॲक्टिव्हेट करतो, त्यावेळेला मी बऱ्याचदा बघितलेलं आहे, की नवरा-बायकोमध्ये अजून जास्त रिलेशनशिप दृढ व्हायला लागते. अजून जास्त सुंदर, ज्युसी, स्पायसी व्हायला लागते. सो डेफिनिटली तुमच्यापैकी काही जण म्हणतील, की रिलेशनशिपसाठी 2 माणसं लागतात. ऑफ त्या माणसाला पण एक स्टेप घ्यायला लागते. पण मी बऱ्याचदा बघितलेलं आहे, की ज्यावेळेला आपण आपल्या मॅस्क्युलिन एनर्जीमधनं शिफ्ट करतो ना, आपली एनर्जेटिक शिफ्ट होते आणि आपण फेमिनिन एनर्जी ॲक्टिव्हेट करतो. वी बिकम दॅट सेडक्ट्रेस, ज्युसीनेस आपल्यातला, आपल्यातली ते डिझायर, पॅशन या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागतात ना, ऊज आउट व्हायला लागतात. लाईफ फोर्स आपल्यातला ऊज आउट व्हायला लागतो. त्यावेळेला वी बिकम मोर मॅग्नेटिक, मोर अट्रॅक्टिव्ह टू आवर पार्टनर.
सो अशामुळे सुद्धा ती पोलॅरिटी मेंटेन झाल्यामुळे सुद्धा तुमच्यातला लाईफ फोर्स ऍक्टिव्हेट होणार आहे. सो स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. आणि याकरता मी तुम्हाला छोट्या टिप्स देईन, ते म्हणजे ओव्हर स्टिम्युलेशन आपल्याला बंद करायचं आहे. म्हणजे सतत ते स्क्रोलिंग आहे ना, रील्स बघणं किंवा सतत एखादी डोपामाइन हिट करेल अशा कंटेंटला कन्झ्युम करणं, ते आपल्याला बंद करायचंय. कारण त्या सततच्या डोपामाइन रिलीजमुळे तुम्हाला ज्या सिंपल प्लेजरेबल गोष्टी आहेत ना, सिंपल नॅचरल ज्या गोष्टी आहेत, सेन्शुअलिटी आहे, प्लेजर आहेत, डिझायर आहेत, ते कुठेतरी कमी व्हायला लागतं. आणि हे होऊ नये त्यामुळे तुम्हाला ते सतत कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती स्क्रोलिंग करणं आणि ओव्हर कन्झम्पशन करणं डेटाचं टाळायचं आहे. ओके. सो दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही खूप परफेक्शनिस्ट ॲटिट्यूडच्या असाल ना, की सगळं मला परफेक्टच लागतं. हे असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे, असे काही तुम्ही पकडून ठेवलेले असतील ना, तर समोरच्या व्यक्तीला ती कंट्रोलिंग एनर्जी जाते, की हे असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे किंवा यू ऑलमोस्ट समटाईम्स कंट्रोल अदर पर्सन्स थॉट, की माझ्याबद्दल दुसऱ्यांनी काय विचार केला पाहिजे, काय फील केलं पाहिजे. हे जेव्हा आपण कंट्रोल करायला जातो ना, त्यावेळेला आपण स्वतःची मनःशांती गमावून बसतो आणि ॲट द सेम टाईम दुसऱ्याही व्यक्तीला एकदम ते अनकम्फर्टेबल होते ती एनर्जी. ओके. सो असं काही जर परफेक्शनिस्ट टाइपची जर तुमची पर्सनॅलिटी असेल, तर त्या पर्सनॅलिटीवरती डेफिनेटली काम करण्याची गरज आहे आणि स्वतःला फेमिनिन एनर्जीमध्ये ईझी, पीझी, प्लेजर आणि ज्युसीनेसमध्ये इंडल्ज करणारी व्यक्ती तुम्हाला बनवायचं आहे. सहज, फ्री फ्लोइंग, पाण्यासारखी वाहवत राहणारी नदीसारखी अशी स्त्री तुम्हाला बनायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा एक कम्फर्टेबल फीलिंग यायला लागते, ईझी वाटायला लागतं, सेफ वाटायला लागतं. ओके. अँड दॅट्स हाऊ दे गेट अट्रॅक्टेड टू अस. राइट? सो ही गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि शेवटचं रिझन म्हणजे जर तुम्हाला अशी लाईफ फोर्स एनर्जी तुमच्यातली डिम डाउन झालेली वाटते आहे, कमी झालेली वाटते आहे, त्याचं एक सिंपल रिझन म्हणजे यू आर एक्झॉस्टेड. तुम्ही खूप दमता आहात, स्वतःला खूप जास्त दमवता आहात. अमकं, तमकं, ढमकं सगळं करण्यासाठी, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा घर आणि ऑफिस सगळं सांभाळताना, सगळे सणवार करताना तुम्ही स्वतःला खूप दमवून घेत आहात अननेसेसरीली आणि त्याच्यामुळे दमल्यामुळे तुम्हाला काही उत्साहच राहत नाही काही करण्यासाठी. सो जर तुमचं असं शेड्यूल खूप जास्त पॅक्ड तुम्ही ठेवलेलं असेल ना तुमच्या आयुष्यामध्ये, सो त्याला तुम्हाला परत अरेंज करायचं आहे आणि स्वतःला थोडंसं एक स्नीक पीक घ्यायची आहे, थोडीशी झोप काढण्यासाठी, थोडंसं रिलॅक्स बसण्यासाठी, उसंत घ्यायची आहे स्वतःला, थोडंसं बॅक ऑफ आणि थोडंसं स्वतःला तुम्ही तो वेळ द्या. यू डिझर्व्ह दॅट. ओके. आणि ते तुम्हाला अफर्म करायचंय स्वतःला, की आय डिझर्व्ह पीस, आय डिझर्व्ह यू नो रिलॅक्सेशन, आय डिझर्व्ह स्लीप. आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा स्वतःची काळजी घ्यायला लागाल, त्यावेळेला सुद्धा तुमच्यातली ती लाईफ फोर्स एनर्जी ॲक्टिव्हेट होणार आहे. या. सो ही सगळी रिझन्स आपण बघितली. जर तुम्हाला फेमिनिन एनर्जी या टॉपिकबद्दल डीप डाइव्ह करायचं आहे आणि तुमच्यातली ती लाईफ फोर्स एनर्जी ॲक्टिव्हेट करायची आहे, तर डेफिनेटली यू शुड जॉइन माय कोर्सेस. आणि त्यामध्ये आपण या गोष्टी डीपर लेव्हलवरती शिकणार आहोत आणि तुमचा एक्झॅक्टली तुमचा प्रॉब्लेम काय होतो आहे, तुम्हाला काय इश्यूज येत आहेत, ते अंडरस्टँड केल्यावर आय कॅन हेल्प यू बेटर. या. सो त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. I hope you find this information useful. So I'll see you in the next video with another topic. Till then, take care. God bless you. Lots of love to you. Bye.